नमस्कार, अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। याआधी आपण आवळ्याचं रस्सम बघितलं होतं, तर तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की अजून वेगवेगळ्या प्रकारचे रस्सम बघायला तुम्हाला आवडतील, म्हणून आज मी इथे बीट आणि टोमॅटोचं रस्सम बनवते। पौष्टिकही आहे आणि थंडीमध्ये मस्त गरमागरम भातासोबत खाऊ शकता किंवा सूपसारखं तुम्ही हे पिऊ शकता। बीट घेतलं आहे, मी धुवून घेतलं आहे। यातलं पूर्ण बीट मी वापरणार नाही आहे, अर्धच बीट मी इथे यामध्ये वापरते आहे आणि 2 लाल छान पिकलेले टोमॅटो आहेत। बीटचं मी साल काढून घेतलं आहे, याचे आता मी छोटे छोटे तुकडे बनवून घेते आहे। टोमॅटो पण आपल्याला मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे। लाल छान पिकलेला टोमॅटो असला पाहिजे। 2 मोठे टोमॅटो आहेत, त्यामुळे यातले दोन्ही टोमॅटो न वापरता इथे मी 1.5 टोमॅटो वापरलेला आहे, अर्धा तसाच शिल्लक ठेवते आहे। जर छोटे असतील 2 घेतले तरी चालेल। याआधी पण आपण टोमॅटोचं रस्सम बनवलेलं आहे, मस्त अप्रतिम असं लागतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला बीट, टोमॅटो, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा काळे मिरे घालून हे मी वाटून घेते। टोमॅटो आहे यामध्ये, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालून मी बारीक केलं नाही आहे, असंच बारीक करून घेतलं आहे, पाणी घालण्याची गरज नाही आहे। कढई गरम व्हायला ठेवली आहे, यामध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे। याला जास्त तेलाची अजिबात गरज नाही आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी सुरुवातीला मला थोडी कमी वाटली, म्हणून मी अजून घातली आहे। लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, हिंग घालायचं आहे पाव छोटा चमचा। आता जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे। या वाटणामध्ये टोमॅटोचं पाणी असतं, त्याच्यामुळे यामधलं जे तेल आहे ते हातावरती वगैरे उडू शकतं, त्यामुळे जपून घालायचं, कारण तेलही खूप गरम आहे। आता हे वाटण आपल्याला यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, याचा हलकासा कलर बदलेपर्यंत। यामध्ये आता पाणी घालायचं आहे, 2 ते 3 ग्लास पाणी घालते मी इथे। रस्सम आहे ते पातळच असतं, त्यामुळे बऱ्यापैकी यामध्ये पाणी घातलं जातं। हे सगळं मिक्स करून चेक करून बघायचं, वाटलं तर अजून पाणी घालू शकतो। 1 चमचा चिंच मी भिजत ठेवली होती, ते पाणी यामध्ये घातलं आहे। हळद घालायची आहे पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। चिंच अगोदर भिजवली नसेल तर डायरेक्ट तुम्ही यामध्ये ती घालू शकता। थोडासा यामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा गूळ घालायचा आहे। मस्त अशी सगळी याची आंबट आणि थोडीशी गोड तिखट अशी चव बॅलन्स होण्यासाठी। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। मला अजूनही हे थोडंसं दाटसर वाटतं, तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेते। आता फक्त हे आपल्याला 4-5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। गॅस मी सुरुवातीला मोठा ठेवते याला उकळी येईपर्यंत, आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि 2 ते 3 मिनिटे फक्त हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोडा वेळ हे शिजल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। ही देठासहित थोडीशी कट करून घालायची, कारण देठाची जी चव आहे ती या रस्सममध्ये मस्त अशी लागते। आता मी याचा गॅस बंद करते। गरमागरम असं हे रस्सम तयार झालं आहे, भातासोबत खाऊ शकता किंवा हे असंच पिऊ शकता। अजून वेगवेगळ्या प्रकारचे जर रस्सम तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी ते दाखवायचा नक्की प्रयत्न करेन। हे रस्सम तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।